Hello student, today we are going to learn next part of our first chapter. What we will learn today? Today we will learn objective of bookkeeping. In last lecture I have completed meaning of bookkeeping and features of bookkeeping. आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो होतो की बुककीपिंग म्हणजे काय आणि त्याचे फीचर्स काय असतात. Bookkeeping is the process of recording financial transactions in the books of account. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की बिझनेस म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार बिझनेस मध्ये होत असतात. पैशाशी रिलेटेड व्यवहार होत असतात. म्हणजे बिझनेस मध्ये पैसे येतात किंवा बिझनेस मधनं पैसे जातात. आणि त्या प्रकारचे जे व्यवहार होतात त्यालाच बीके मध्ये, बुककीपिंग मध्ये, अकाउंटन्सी मध्ये म्हटलं जातं ट्रान्झॅक्शन. आणि हे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते आपल्याला एखाद्या नोटबुक मध्ये, एखाद्या रजिस्टर मध्ये रेकॉर्ड करून ठेवावे लागतात. आणि ह्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपण जे नोटबुक मध्ये किंवा रजिस्टर मध्ये रेकॉर्ड करतो त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, बुककीपिंग. So bookkeeping is the process of recording financial transactions in the books of account. Now next part is objectives of bookkeeping. That is why bookkeeping is done. म्हणजे bookkeeping का करावी लागते, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत. See objectives of bookkeeping. First is complete and accurate record. Second is date wise record. Third is permanent record. Fourth is to know profit or loss. Fifth is to know value of assets and liabilities. Sixth is amount owes. And seventh is comparison. So there are 7 objective of bookkeeping. म्हणजे बुककीपिंग आपण का करतो तर त्याचे 7 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. नाउ वी आर गोइंग टू लर्न ईच अँड एव्हरी ऑब्जेक्टिव्ह इन डिटेल. आता आपण हे जे सर्व जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ते आता आपण डिटेल मध्ये काय करणार आहोत, लर्न करणार आहोत. फर्स्ट इज complete and accurate record. First objective of bookkeeping. See what is given. The main objective of bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial, you may say business, all the financial transactions in a systematic, orderly and logical manner. So main and very important objective of bookkeeping is to make or is to maintain complete and accurate record of all financial, of all business transactions. Maintaining accurate and complete record is the main objective of the bookkeeping. And while maintaining record of financial transaction, you have to maintain all that record systematically, in proper order and in logical manner. म्हणजे आपण बुककीपिंग का करतो की आपल्या बिझनेस मध्ये जेवढे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात, जेवढे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात त्याचा आपल्याकडे कंप्लीट रेकॉर्ड असला पाहिजे, त्याचा सर्व ॲक्युरेट रेकॉर्ड असला पाहिजे. मग कंप्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड आपल्याला का पाहिजे? जर आपल्याकडे कंप्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड असेल तर आणि तरच आपल्या बिझनेसला किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला हे आपल्याला ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करता येईल. समजा आपल्याकडे कंप्लीट रेकॉर्ड नसेल, किती पैसे आले, किती पैसे गेले याचा आपण प्रॉपरली रेकॉर्ड मेंटेन केला नाही, मग सांगा बरं आपल्याला प्रॉफिट ॲक्युरेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येईल का? करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला जेवढे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते सर्व ट्रान्झॅक्शन्स आपल्याला प्रॉपरली रेकॉर्ड करायचे असतात. आणि ते रेकॉर्ड करणे त्यालाच आपण काय म्हणतो, बुककीपिंग.
It means bookkeeping helps to maintain complete and accurate record of all financial transactions. आणि जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतात ते आपण बुककीपिंग मुळे काय करू शकतो, सिस्टमॅटिकली एका प्रॉपर ऑर्डर मध्ये लॉजिकली सर्व जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण रेकॉर्ड करू शकतो. So bookkeeping helps to maintain complete and accurate record of all financial transactions. It helps to maintain record systematically, orderly and in logical manner. आलं लक्षात, म्हणजे बुककीपिंग मुळे आपला फायनान्शियल किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शनचं कंप्लीट रेकॉर्ड, ॲक्युरेट रेकॉर्ड आपण मेंटेन करू शकतो. सी नेक्स्ट, डेट वाइज रेकॉर्ड. All the business transactions are to be recorded date-wise, that is chronological, and account-wise. Date-wise means also called as a chronological order. Date-wise म्हणजे ज्या तारखेला ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या तारखेनुसारच ट्रान्झॅक्शन बुक कीपिंग मध्ये रेकॉर्ड केले जातात. म्हणजे समजा एक ट्रान्झॅक्शन 1 एप्रिलला झालं तर ते आधी रेकॉर्ड केलं जाईल. 2 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन 2 एप्रिलला रेकॉर्ड केलं जाईल. असं होणार नाही की आधी 10 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आधी, त्यानंतर 2 एप्रिल, त्यानंतर 5 एप्रिल, त्यानंतर 20 एप्रिल, त्यानंतर 18 एप्रिल अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जाणार नाही. मग बुक कीपिंग मध्ये काय केलं जातं, ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज. सर्व ट्रान्झॅक्शन हे डेट वाईज रेकॉर्ड केले जातात. मग आपल्याला डेट वाईज ट्रान्झॅक्शनची गरज का असते, की एखादं ट्रान्झॅक्शन आपण समजा डेट वाईज आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले नाही आणि कोणतंही ट्रान्झॅक्शन कधी रेकॉर्ड केलं. मग मला सांगा, एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याला समजा सर्च करायचं असेल, एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचं असेल, मग आपल्याला सर्व जी रजिस्टर आहे ते पूर्ण बघावं लागणार आहे की ते ट्रान्झॅक्शन नेमकं आपण कुठे रेकॉर्ड केलंय. आणि जर ते आपण डेट वाईज रेकॉर्ड केले असतील तर आपल्याला ट्रान्झॅक्शन जर शोधायचं असेल तर ट्रान्झॅक्शन शोधताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही, कारण की ते सर्व ट्रान्झॅक्शन आपण डेट वाईज रेकॉर्ड केले असतील तर ट्रान्झॅक्शन आपल्याला चेक करायला आणि ट्रान्झॅक्शन शोधायला आपल्याला वेळ लागणार नाही, आपल्याला ते सोपं जाणार आहे. सो बुक कीपिंग हेल्प्स टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. म्हणजे आपल्याला क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये जर ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड मेंटेन करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बुक कीपिंग करावं लागतं. नेक्स्ट इज परमनंट रेकॉर्ड. बुक कीपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ एन एंटरप्राइज बिझनेस and it can be produced, that is used as an evidence whenever and wherever required. What is bookkeeping? Bookkeeping means recording financial transactions in the books of account. म्हणजेच काय, जेवढे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात ते आपण एका बुक्स ऑफ अकाउंट मध्ये म्हणजे एका रजिस्टर मध्ये नोट डाऊन करतो. नोट डाऊन करतो म्हणजे काय करतो, लिहून ठेवतो. मग आपण ते कसेही लिहितो का सिस्टमॅटिकली लिहितो. We record all that transaction systematically. आपण ते सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करतो. We follow all rules and regulations and principles of accountancy while recording all that transactions. आणि ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असताना आपण अकाउंटचे असलेले सर्व रूल्स, सर्व रेग्युलेशन्स आणि जेवढे प्रिन्सिपल्स आहेत ते सर्व फॉलो करतो आणि चांगल्या प्रकारे ते रेकॉर्ड करून ठेवतो. आणि एकदा आपण ते रेकॉर्ड करून ठेवले, रजिस्टर मध्ये नोट करून ठेवले किंवा कम्प्युटर मध्ये त्याची एंट्री केली आणि त्याचा जर आपण बॅकअप घेऊन ठेवला, याचा अर्थ तो काय झाला, परमनंट रेकॉर्ड. बरोबर की नाही, कारण की आपण लिहून ठेवलं म्हणजे तो काय झाला, परमनंट रेकॉर्ड झाला. अँड परमनंट रेकॉर्ड कॅन बी यूज ॲट एनी टाइम व्हेनेवर अँड व्हेरेवर दॅट रेकॉर्ड इज रिक्वायर्ड. आणि तो परमनंट झाला, लिहून ठेवला म्हणजे पाहिजे तेव्हा आपण तो रेकॉर्ड बघू शकतो. जेव्हा कधी आपल्याला गरज पडेल, ज्या ठिकाणी आपल्याला गरज पडेल त्या ठिकाणी आपण तो रेकॉर्ड कधीही बघू शकतो. जर समजा फ्युचर मध्ये समजा काही डिस्प्यूट झालं, एखाद्या पार्टी बरोबर काहीतरी डिस्प्यूट झालं आणि त्यांनी सांगितलं की मी पेमेंट केलं होतं
की मी इतक्या रुपयाचा माल परचेस केला होता, गुड्स परचेस केला होता आणि त्याबद्दल मी पेमेंट केलं होतं, अशा प्रकारे काहीतरी डिस्प्यूट झालं. मग आपल्याला खरं जर ट्रान्झॅक्शन चेक करायचे असतील तर आपण आपल्या रजिस्टरमध्ये ट्रान्झॅक्शन चेक करू शकतो. मग ते 1 वर्ष आधीचे असतील, 2 वर्ष आधीचे असतील किंवा 4 वर्ष आधीचे असतील, आपण ते ट्रान्झॅक्शन पाहिजे तेव्हा काय करू शकतो, चेक करू शकतो. आणि ते जे आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले दॅट ट्रान्झॅक्शन ऑर दॅट बुक्स ऑफ अकाउंट कॅन बी यूज ॲज अ इव्हिडन्स. म्हणजे ते प्रूफ म्हणून आपण वापरू शकतो, ते आपण पुरावा म्हणून वापरू शकतो की बघा अशा प्रकारे हे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. म्हणजे आपल्याला जे आपण रेकॉर्ड केलेलं आहे ते परमनंट रेकॉर्ड राहतो आणि परमनंट रेकॉर्ड राहिल्यामुळे फ्युचरमध्ये कधीही जर त्या ट्रान्झॅक्शनची गरज पडली तर आपण ते ट्रान्झॅक्शन कधीही चेक करू शकतो, कधीही बघू शकतो. आणि समजा फ्युचरमध्ये काही डिस्प्यूट झाला, कोर्टामध्ये एखादा मॅटर गेला, त्या ठिकाणी देखील आपण आपले बुक्स ऑफ अकाउंट ॲज अ इव्हिडन्स, ॲज अ प्रूफ म्हणजे पुरावा म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आणि म्हणून जर आपल्याला परमनंट रेकॉर्ड मेंटेन करायचा असेल तर बुक कीपिंग आपल्याला करावं लागणार आहे. नेक्स्ट इज टू नो प्रॉफिट ऑर लॉस. टू नो द प्रॉफिट ऑर लॉस of the business during the financial year. Remember, our financial year or accounting year start on 1st April and ends on 31st March. म्हणजे 1st एप्रिलला आपलं अकाउंट स्टार्ट होतं आणि एंड कधी होतो, 31st मार्च. आणि आपला जो प्रॉफिट काढला जातो म्हणजे एखाद्या कंपनीचा प्रॉफिट जो काढला जातो तो एका वर्षासाठी काढला जातो. जनरली ऑल कंपनीज कॅल्क्युलेट प्रॉफिट फॉर 1 year, 1 accounting year starting from 1st April and ends on 31st March. म्हणजे 1 एप्रिल पासून 31st मार्च पर्यंत किती इन्कम झालं, किती एक्सपेन्सेस झालं, त्या बेसिसवर प्रॉफिट काढला जातो, त्या बेसिसवर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. देन every businessman start their business to earn profit. Earning profit is the main objective, main aim behind starting the business. आपण कोणताही बिझनेस जेव्हा स्टार्ट करतो, कोणताही बिझनेसमन जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो, मग तो बिझनेस का स्टार्ट केला जातो, तर त्यामधलं मेन ऑब्जेक्टिव्ह असतं दॅट इज टू अर्न प्रॉफिट. अँड एव्हरी बिझनेसमॅन इज इगर टू नो द अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न बाय देअर बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि म्हणून प्रत्येक बिझनेसमॅनला काय वाटतं की माझ्या बिझनेस ऑर्गनायझेशननी किती प्रॉफिट अर्न केलंय हे त्याला कळायला पाहिजे आणि त्यासाठी तो इंटरेस्टेड असतो. त्यालाही वाटत असतं की किती प्रॉफिट अर्न केलाय हे त्याला कळायला पाहिजे, त्यामध्ये तो इंटरेस्टेड असतो. मग जर मला वाटत असेल की मग माझा जर बिझनेस आहे, माझ्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट झालेला आहे किंवा माझ्या बिझनेसमध्ये लॉस किती झालेला आहे हे मला कळायला पाहिजे. मग जर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय लागणार आहे, ॲक्युरेट रेकॉर्ड. प्रॉफिट कसा काढला जाईल, हाऊ टू कॅल्क्युलेट प्रॉफिट, एक्सपेन्सेस मायनस इन्कम और इन्कम मायनस एक्सपेन्सेस. बरोबर, म्हणजे आपला खर्च किती झालेला आहे आणि आपलं उत्पन्न किती आहे. खर्च म्हणजे एक्सपेन्सेस आणि उत्पन्न म्हणजे काय, इन्कम. इफ अवर इन्कम इज मोर अँड एक्सपेन्सेस आर लेस देन देर इज अ प्रॉफिट. म्हणजे जर आपल्याकडे आलेले पैसे जास्त असतील आणि आपल्याकडनं खर्च झालेले पैसे कमी असतील, याचा अर्थ आपल्याला काय झाला, प्रॉफिट. मग आपल्याला इन्कम आणि एक्सपेन्सेस तर माहिती पाहिजेत. म्हणजे मी वर्षभरामध्ये किती एक्सपेन्सेस केलेत, खर्च किती केलेत, मला वर्षभरामध्ये कोणकोणत्या प्रकारचं इन्कम आलं, त्याचा ॲक्युरेट रेकॉर्ड जर माझ्याकडे असेल तरच मी ॲक्युरेट प्रॉफिट काढू शकतो. Okay, so to calculate accurate and correct amount of profit or loss, you need correct amount of income and expenses. And you will get correct amount of income or expenses if you maintain proper record of all financial transaction. जर तुम्ही तुमचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा जर प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केला तरच तुम्हाला एक्सपेन्सेसची ॲक्युरेट अमाऊंट किती आहे ती कळणार आहे, इन्कमची ॲक्युरेट अमाऊंट किती आहे ती कळणार आहे आणि त्यामधून तुम्हाला कळणार आहे की तुमच्या बिझनेसला प्रॉफिट झालेला आहे का लॉस झालेला आहे. ओके, सो द फोर्थ वन इज टू नो प्रॉफिट ऑर लॉस. फिफ्थ वन इज to know value of assets and liabilities. To know the total assets
and liabilities of the enterprise. Assets means value of property, that means machinery, building, furniture, etc. And liability means amount payable to others. Every businessman is also interested to know the amount of asset and to know the amount of liabilities. Assets means property of the business and liability means amount payable by business to others. असेट्स म्हणजे काय, बिझनेसची जी प्रॉपर्टी असते त्याला काय म्हटलं जातं, असेट्स. ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. लायबिलिटी म्हणजे काय ते देखील आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. इन शॉर्ट, असेट्स मीन्स प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. म्हणजे जर तुम्ही एखादा बिझनेस चालू करता मग त्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, यू रिक्वायर्ड मशिनरी, you required building, you required furniture, you required computer, you may require vehicles and different type of assets. आणि वेगवेगळ्या प्रकारचे असेट्स तुम्हाला लागणार आहेत. ती तुमची झाली प्रॉपर्टी. मग त्यांची व्हॅल्यू किती आहे, मग माझा बिझनेस आहे, माझ्या बिझनेसमध्ये डिफरंट मशीन आहेत, फर्निचर्स आहेत, बिल्डिंग आहे, मग त्या बिल्डिंगची ह्या वर्षी व्हॅल्यू किती आहे, टोटल व्हॅल्यू किती आहे, त्याला म्हटलं जातं असेट्स. असेट्स ऑफ द बिझनेस, दॅट इज व्हॅल्यू ऑर व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. मग त्या आपले जे असेट्स आहे, आपले जे प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, यू नीड टू मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड ऑफ ऑल युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आपण जर आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा जर प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केला तरच आपल्याला कळणार आहे की आपल्याकडे जी असेट्स आहेत त्याची आता व्हॅल्यू किती आहे. एव्हरी इयर द व्हॅल्यू ऑफ असेट्स गोज टू चेंज. प्रत्येक वर्षी त्या असेट्सची व्हॅल्यू काय होत जाते, चेंज होत जाते, कमी कमी होत जाते, कारण की देयर इज अ डेप्रिसिएशन ऑन एव्हरी असेट. प्रत्येक असेट्सवर काय असतं, डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन काय ते देखील आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. आता सध्या एवढं लक्षात ठेवा की असेट्सची जी व्हॅल्यू आहे, असेट्स मीन्स प्रॉपर्टी, आपल्या बिझनेसकडे जेवढं असेट्स आहेत त्याची व्हॅल्यू काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर जेवढे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा प्रॉपर रेकॉर्ड आपल्याकडे असला पाहिजे. अँड दॅट कॅन बी पॉसिबल ओनली विथ बुक कीपिंग. अँड सेकंड इज लायबिलिटीज, व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आपल्याकडे लायबिलिटीज किती आहे, लायबिलिटी मीन्स अमाऊंट पेएबल टू अदर्स. आपण समजा बिझनेस करतोय, मग बिझनेस करतोय म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पैशांची गरज लागणार आहे, आपल्याला पैशांची गरज लागणार आहे. मग कधी कधी आपण काय करतो, उधारीवर आपण रॉ मटेरियल परचेस करतो. मग ज्या व्यक्तीकडून आपण रॉ मटेरियल उधारीवर परचेस केलं, क्रेडिटवर परचेस केलं, त्याला पैसे द्यावे लागणार. आज नाही देणार परंतु आपण 1 महिन्यानंतर तरी त्याला पैसे द्यावे लागणार. ती झाली लायबिलिटी, कर्ज. मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जाईल, कर्ज. व्यवसायावर असलेलं कर्ज, बिझनेसवर असलेलं कर्ज, दॅट इज लायबिलिटी ओव्हर द बिझनेस. म्हणजे आपल्या बिझनेसवर किती लायबिलिटी आहे, किती कर्ज आहे. आपण बँकेकडनं कर्ज घेतलं, बँक लोन घेतलं बिझनेस चालू करण्यासाठी, मग बँकेला पुन्हा ते लोन पेड करावं लागेल, ती झाली बिझनेसवर असलेली लायबिलिटी. मग बिझनेसकडे प्रॉपर्टी किती आहे, दॅट इज असेट्स किती आहे, आणि बिझनेसवर लायबिलिटी कितीची आहे हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे प्रॉपर आणि ॲक्युरेट फायनान्शियल रेकॉर्ड असला पाहिजे. मग आपण हा फायनान्शियल रेकॉर्ड ॲक्युरेट कसा मेंटेन करू शकतो, बुक कीपिंग मुळे. जर तुम्ही बुक कीपिंग केलं म्हणजे सर्व फायनान्शियल रेकॉर्ड प्रॉपरली मेंटेन केले, देन यू कॅन कॅल्क्युलेट करेक्ट अमाऊंट ऑफ असेट्स एज वेल एज करेक्ट अमाऊंट ऑफ लायबिलिटी. आपण असेट्स आणि लायबिलिटी या दोघांची करेक्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट इज अमाऊंट ओज. To know what the business owes to others, that is amount payable to other, and what other owes to him. बघा, जसं बिझनेस owes to others means बिझनेस आणखी कोणाकोणाला अमाऊंट पेएबल आहे, म्हणजे बिझनेसवर असलेलं कर्ज हे आपल्याला कळू शकतं. कशामुळे, बुक कीपिंग मुळे. कारण की आपण जर प्रॉपर फायनान्शियल रेकॉर्ड मेंटेन केला तर आपल्यावर कर्ज किती आहे, आपण कोणाला पैसे देणे लागतो, अमाऊंट पेएबल टू अदर्स, हे आपल्याला कळू शकतं. अँड व्हॉट अदर्स ओज टू हिम, आणि आपल्याला कोणाकडनं पैसे मिळणार आहेत हे देखील आपल्याला बुक कीपिंग मुळे कळू शकतं. म्हणजे आपण कोणाकोणाला पैसे द्यायचे बाकी आहेत हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर आपल्याला कोणाकोणाकडनं पैसे मिळणार आहेत,
कोणाकोणाकडनं आपल्याला पैसे घ्यायचे बाकी आहेत ते देखील आपल्याला बुक किपिंग मुळे कळू शकतं. नेक्स्ट इज कंपॅरिझन. बिझनेसमन comes to know the current year progress over previous year and compare its financial result with other business enterprises in similar line. See, bookkeeping helps to compare the result of current year with previous year and also help to compare the results of our business with others one. म्हणजे बुक किपिंग मुळे आपण या वर्षी आपला फायनान्शियल रिझल्ट जो आहे, फायनान्शियल रिझल्ट म्हणजे आपल्या बिझनेसला झालेला प्रॉफिट किंवा आपल्या बिझनेसला झालेला लॉस, त्याला म्हटलं जाईल फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस, किंवा आपल्या बिझनेसचा असलेला सेल्स किती झाला ते, दॅट इज ऑल्सो फायनान्शियल रिझल्ट. मग आपल्या बिझनेसचा प्रॉफिट किती आहे किंवा लॉस किती आहे, आपल्या बिझनेसचा सेल किती आहे, या वर्षी आपल्या बिझनेसचा प्रॉफिट किती होता आणि लास्ट इयर मध्ये आपल्या बिझनेसचा प्रॉफिट किती होता, हे दोन्ही आपल्याला काय करता येतात, कम्पेअर करता येतात. मग हे कंपॅरिझन गरजेचं आहे का? येस, दॅट टाइप ऑफ कंपॅरिझन इज रिक्वायर्ड. दॅट टाइप ऑफ कंपॅरिझन इज एसेन्शियल इन द बिझनेस. हे गरजेचं आहे, बिझनेस मध्ये कंपॅरिझन करावं लागतं. म्हणजे समजा गेल्या वर्षी आपला प्रॉफिट समजा 1 करोड असेल आणि ह्या वर्षी आपला प्रॉफिट समजा 80 lakhs झाला, म्हणजे गेल्या वर्षी आपला प्रॉफिट 1 करोड होता, या वर्षी फक्त 80 lakhs झाला. इट मीन्स अवर प्रॉफिट इज डिक्रीज बाय 20 lakhs. and if our profit is decreased by 20 lakhs, there will be some reasons. आपला प्रॉफिट समजा 20 lakhs नी कमी झाला, गेल्या वर्षी 1 करोड होता, या वर्षी 80 lakhs झाला, 20 lakhs नी आपला प्रॉफिट कमी झाला म्हणजे काहीतरी रिझन असणार, काहीतरी कारण असणार. मग ते कारण काय केले जातात, फाइंड आउट केले जातात, रिझन फाइंड आउट केले जातात, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते. म्हणजे कंपॅरिझन आपण करू शकतो की गेल्या वर्षीचा रिझल्ट काय होता, या वर्षीचा रिझल्ट काय होता, ते आपण कम्पेअर करू शकतो. आणि कंपॅरिझन कधी पॉसिबल आहे, इफ यू मेंटेन परमनंट रेकॉर्ड ऑफ युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. जर ते परमनंट रेकॉर्ड जर तुम्ही लिहून ठेवलं असेल, मेंटेन केलं असेल, तर आपण कम्पेअर करू शकतो. ते आपल्याला लक्षात राहणार आहे का? नाही. समजा आपल्या बिझनेसमध्ये दिवसाला 10 ट्रान्झॅक्शन होत असतील आणि आपण ते लिहून ठेवले नाही, आपल्याला लक्षात राहणार आहेत का? नाही लक्षात राहणार. 1 ट्रान्झॅक्शन लक्षात राहील, 2 ट्रान्झॅक्शन लक्षात राहील, 4 दिवस लक्षात राहील, 5 दिवस लक्षात राहील, 10 दिवसानंतर आपण विसरून जाणार. आणि म्हणून आपण काय करतो, त्याचा प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करतो, म्हणजे जेव्हा कधी लागेल तेव्हा ते आपल्याला वापरता येतो. म्हणजे कंपॅरिझन आपण करू शकतो. अँड नॉट ओनली कम्पेअरिंग द रिझल्ट ऑफ अवर बिझनेस, बट वी कॅन कम्पेअर द रिझल्ट ऑफ अवर बिझनेस विथ अदर बिझनेस इन सिमिलर लाईन. म्हणजे आपल्यासारखे ज्यांचा बिझनेस आहे त्यांचा जो फायनान्शियल रिझल्ट आहे त्यांच्या बरोबर आपण आपला रिझल्ट काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, पार्ले कंपनी मॅन्युफॅक्चर्ड बिस्किट. ओके, पार्ले कंपनी काय प्रोड्यूस करते, बिस्किट तयार करते. आणि ब्रिटानिया कंपनी ऑल्सो एंगेज इन बिस्किट लाईन. ब्रिटानिया कंपनी पण बिस्किट लाईन मध्ये आहे. म्हणजे ह्या दोन्ही झाल्या, त्या दोन्हीचा बिझनेस काय झाला, सिमिलर झाला. त्या दोघांची बिझनेस लाईन काय आहे, सिमिलर. मग ह्या दोन्ही कंपन्या काय करू शकतात, एकमेकांचा फायनान्शियल रिझल्ट काय करू शकतात, कम्पेअर करू शकतात. की मग पार्लेचा सेल्स किती आहे, ब्रिटानियाचा सेल्स किती आहे, हे दोन्ही कंपन्या एकमेकांचा रिझल्ट काय करू शकतात, कम्पेअर करू शकतात. लक्षात. म्हणजे आपण आपला रिझल्ट प्रिव्हियस इयर बरोबर कम्पेअर करू शकतो, त्याचबरोबर आपण आपल्या बिझनेसचा रिझल्ट आपले जे कम्पिटिटर आहेत त्यांच्या रिझल्ट बरोबर पण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. ओके, सो बुक किपिंग ऑल्सो हेल्प्स इन कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल रिझल्ट्स. सो ऑल दीज आर ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक किपिंग. हे सर्व बुक किपिंगचे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. थँक यू.